सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. काल ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उभ्या हिंदुस्थानाला साथ घातली, उभ्या हिंदुस्थानातल्या हिंदूंना साथ घातली, प्रभू श्रीरामांचं मंदिर धोक्यात आहे, प्रभू श्रीराम धोक्यात आणला आहे या भारतीय जनता पक्षाने. आज हिंदू खतऱ्यामध्ये नाही, तर हिंदूंची देवळं खतऱ्यामध्ये आहेत. आणि हिंदूंची देवळं ही परक्यांपासून नाही, हिंदूंची देवळं हिंदूंपासूनच धोक्यामध्ये आहेत. आणि त्या देवळातला देव आणि त्या देवळातल्या दानपेट्या हे सारं खतऱ्यामध्ये आहे. सरकार स्थापन करण्यासाठी देवळातल्या दानपेट्या वापरल्या जातात. देवळातल्या देवाच्या नावाने एक भावनिक राजकारण केलं जातं आणि माणसं फोडायला त्या दानपेट्यातला पैसा वापरला जातो. अधर्माचं राजकारण करण्यासाठी देवाच्या दानपेट्या वापरल्या जातात. हे तुमचं आमचं देशभरातल्या करोडो हिंदूंचं दुर्भाग्य आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली सत्तेवर येणाऱ्यांनी तुमच्या आमच्या भावनांचा खेळ केला. आपण प्रश्न विचारणार आहात. विचार करा, उभ्या हिंदुस्थानातल्या हिंदूंना साथ घालताना शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले, या प्रभू श्रीरामांची रक्षा करायची आहे. त्या रामरक्षा स्तोत्राचं पठण करत असताना प्रभू श्रीरामांची रक्षा करायची आहे, हे वाक्य शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या तोंडी आलं. काल शिवसेनेने देशव्यापी हाक दिली. उभ्या हिंदुस्थानातून त्याला प्रतिसाद येईल. आणि आज उरला सुरला कसूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भरून काढला. साटमची गाढवावरून धिंड काढली. साटमच्या पुतळ्यांचं दहन झालं. महाराष्ट्रातल्या भाजपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि देशव्यापी भाजपाला शिवसेना, दोन ठाकरे या महाराष्ट्रातनं भिडत आहेत, नडत आहेत आणि भारतीय जनता पक्षाशी दोन हात करत आहेत, संघर्ष करत आहेत. मला अभिमान वाटतो, दोनही ठाकरे बंधूंचा अभिमान वाटतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील, शिवसैनिक असतील, मनसैनिक शिवसैनिक दोन्ही रस्त्यावर आहेत. काल तुम्ही पाहिलात, भर पावसामध्ये हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दादरमध्ये उभा राहिला. पावसाची पर्वा केली नाही, काय घडेल त्याची पर्वा केली नाही. शिवसैनिकांच्या तोंडी एकच वाक्य होतं, अब हिंदू माफ नहीं करेगा. काल खरंच खेदाने सांगावं असं वाटतं, एक व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर वारंवार येत होता आणि वाईट वाटत होतं. एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष खेदाने हेही सांगावं असं वाटतं, आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही भारतीय जनता पक्ष, हिंदुत्वाचा ठेका घेतलाय, आम्ही धरलाय तो ठेका. या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या, भाजपाच्या अध्यक्षाच्या, राष्ट्रीय अध्यक्षाच्या रॅलीच्या पुढे मारुती रायाला नाचवलं जात होतं. मारुती रायाच्या रूपात जो कोणी असेल तो माणूस, त्याला मारुती रायाची वेशभूषा देऊन त्याला नाचवलं जात होतं. त्याच्या हातामध्ये, दुर्भाग्याने सांगतो, त्याच्या हातामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा ठेवण्यात आला होता. अरे, नाचणारी व्यक्ती पोटासाठी नाचत असेल कदाचित, नाचणारी व्यक्ती पोटासाठी नाचत असेल, पण नाचवणाऱ्यांना तरी इथला भाग होता का? हा भेजा होता का? नाचवणाऱ्यांना होता का? काल परवा छत्रपती शिवरायांच्या जिरेटोपावर झेंडे लावले गेले, आपण पाहिलेत, मुंबईमधून लावले गेले. प्रभू श्रीरामांच्या त्या निस्सिम भक्ताच्या, मारुती रायाच्या हातामध्ये भाजपाचा झेंडा देताना, त्या भाजपाच्या अध्यक्षाच्या डोळ्यांसमोर हा सारा प्रकार घडत असताना या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांना थोडी तरी जनाची किंवा मनाची वाटली नाही का? हा व्हिडिओ मारुती राया आम्हाला माफ करा, या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या रॅलीत आता बजरंगबलींना सुद्धा नाचवलं जात आहे, तेही भाजपाचा झेंडा हातात घेऊन. नाचणारा कलाकार जरी पोटासाठी नाचत असला तरी नाचवणाऱ्याला थोडी तरी शरम वाटायला हवी होती. आता आपली दैवत यांच्या स्वागताला नाचणार. हा भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष, काय त्याचं नाव, नवीन, त्याचं आडनाव सुद्धा मला माहित नाही. नवीन नावाचा हा कोणी, नवीन राष्ट्रीय अध्यक्ष हा आपल्या भाषणामध्ये, त्याच दिवशीच्या आपल्या भाषणामध्ये हिंदुत्वावर प्रवचन झाडत होता. थोडी तरी लाज शिल्लक असायला हवी होती. काय म्हणाला होता बघा त्याच भाषणात. हिंदू विरोधी ताकतें जिन्होंने हमेशा हिंदू धर्म का अपमान किया हो, हिंदू देवी देवताओं का अपमान किया हो, जिन्होंने हमारी आस्था के साथ खेला हो, आज अगर राजनीति रोटी सेकना चाहते हैं तो मैं आपको स्पष्ट रूप से कहता हूं, आप हिंदू धर्म को इतना कमजोर मत समझिए कि आपके झांसे में आएंगे, आपके भरमाने पे आएंगे. जाऊ द्या, तुम्हाला थोडं फिरवून आणलं आजूबाजूला. हा विषय माझा आजचा विषय नाही. असे अनेक प्रकरणं घडतायत.
तुमच्या आमच्या डोळ्यांपर्यंत ती पोहोचत देखील नसतील. पण तरी सुद्धा सांगतो, त्या प्रभू श्रीरामांच्या निस्सीम भक्ताच्या मारुतीरायाच्या हातामध्ये भाजपाचा झेंडा देताना, आणि मला खरं तर प्रश्न त्यांना विचारायचा आहे, अरे कोण हा नेता? हा एवढा मोठा झाला का? त्याच्या स्वागतामध्ये प्रभू श्रीरामांचा निस्सीम भक्त मारुतीराया असतो आणि त्याच्या हातामध्ये झेंडा दिला जातो. आज आमचा देव संकटात आहे, आज आमचा भगवान, आज आमच्या भगवान श्रीरामाला सुद्धा यांनी सोडलेलं नाही, आज आमचा भगवान संकटात आहे. कोण हा नेता? कोण? एवढा मोठा भारतीय जनता पक्षाचा नेता झाला. मी तुम्हाला एक घरचा आहेर दाखवू का? घरचा आहेर, जरा एकदा घरचा आहेर पहा. अभी भारत में एक घटना हुई, राम मंदिर दान पात्र की चोरी की. कुछ कहा नहीं तो लोगों ने, पूरे भारत ने चलाया. बागेश्वर बाबा मौन है, चुप है, कुछ कह ही नहीं रहा. वाईफाई फेल है, कुछ बोल ही नहीं रहा. अब क्या बोले? जिन्होंने भगवान को नहीं छोड़ा वो हमको क्या खाक छोड़ा. बात तो सही है. भारत का कानून तो ऐसे ही मकड़ी की जाले की तरह, भारी चीज निकल जाती है, छोटी फंस. क्या बात है सर, क्या बात बोल है दिया, सर. पर्ची नहीं खोली. तुम तो जानते हो बाबा, बकबक क्यों करते? पर्ची खोलो, नाम बताओ, किसका नाम है, नाम बताओ. अब हमने यदि नाम बता ही दिया तो वो हमको निपटा देगा. खत्म. आज नहीं तो कल निपटा देगा, तो हम दूसरों के नाम ही नहीं बता पाएंगे. पक्का है तो स्वाभाविक है, इसलिए फायदा इसी में है. बागेश्वर धामचे हे महंत, काल उद्धव साहेब जसे म्हणाले स्वयं घोषित आचार्य वगैरे, हा माणूस काल परवा छत्रपती शिवरायांविषयी बरळला होता. हा बागेश्वर धामचा हा छत्रपती शिवरायांविषयी बरळला होता. आज हा ज्या वेळेस आपलं मत ठेवतोय, किती घाबरतोय पहा. याला ज्या वेळेस प्रश्न विचारला गेला की प्रभू श्रीरामांच्या मंदिराविषयी तुम्ही एखादी चिठ्ठी काढणार आहात का, याची ख्याती आहे चिठ्ठ्या काढण्यामध्ये. हा लोकांच्या समस्यांच्या चिठ्ठ्या काढतो, हा लोकांच्या आयुष्यात काय घडतंय त्याविषयी अगोदरच याच्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेलं असतं. ज्यावेळेस त्याला विचारलं प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये डल्ले कोणी मारले, याची एखादी चिठ्ठी असेल की नाही, काढा ती चिठ्ठी. त्यावेळेस हा काय म्हणाला? तुम्ही ऐकलात, घरचा आहेर ऐकलात. जर याच्याविषयी मी बोललो तर ज्यांनी प्रभू श्रीरामाला सोडला नाही ते मला सोडतील काय? हा असतो घरचा आहेर. खर तर या गोष्टीसाठी याचे आभार मानले पाहिजेत. सत्य बोलण्याची ताकद कमीत कमी आपल्या ओठांवर ठेवली. आभार मानतो, जिथे आभार मानायचे तिथे आभार देखील मानतो. पण ह्याने सांगितलं की ज्यांनी देवाला सोडलं नाही ते मला सोडणार आहेत का? आपण सर्व व्हिडिओ पाहिलात. तो तुम्हाला आणखी एक घरचा आहेर दाखवतो. हा खरं तर घरचा आहेर नाही म्हणता येणार, कारण ज्यावेळेस शंकराचार्य, बघा हिंदू धर्मामध्ये 4 पीठांचे 4 शंकराचार्य आहेत, ज्यांना धर्मरक्षणाची जबाबदारी आहे. आणि धर्मप्रसार, धर्मरक्षण, लोकांना धर्माच्या रस्त्यावर, धर्माच्या मार्गावर घेऊन यायचं. अधर्माचं राज्य ज्यावेळेस धर्मामध्ये शिरकाव करेल त्यावेळेस धर्म प्रबोधन करायचं, विचार प्रबोधन करायचं आणि अधर्माला धर्मापासून दूर ठेवायचं. हे कार्य आहे शंकराचार्यांचं. माफ करा, याच्यापेक्षा आणखी खूप जास्त कार्य शंकराचार्यांचं आहे, पण अगदी एक त्याचा गोषवारा मी तुम्हाला सांगितला. शंकराचार्यांच्या तोंडी यांच्याविषयी काय शब्द येत आहेत तुम्हाला ऐकणं फार गरजेचं आहे. शंकराचार्य फक्त एकटेच नाही, देशभरातले हजारो साधू संत यांच्याविषयी काय म्हणतायत एकदा हा व्हिडिओ पहा. वही चोरी करे वही जांच करे, ये फार्मूला आप लोग लेकर के आए हैं और हमसे पूछते हैं कि हमारा क्या कहना है. अरे भाई, जब वहां पर पहले से व्यवस्था में केंद्र की सरकार और उत्तर प्रदेश की सरकार लगी हुई है तो वो जांच वही क्यों करेंगे? जब चोरी होगी तो जांच तो वो करेगा ना जो उस पक्ष में पहले से ना हो, निष्पक्ष हो. तो आप जानते हैं वहां कोई संतों का मंदिर संचालन तो है नहीं, वो तो केंद्र सरकार और राज्य सरकार का मिला जुला उपक्रम वहां पे काम कर रहा है. तो जब सरकार ही वहां पे पहले से व्यवस्था कर रही है और चोरी हुई है तो जांच कैसे सरकार करेगी? सरकार कैसे एसआईटी बनाएगी और उससे क्या न्याय की उम्मीद होगी? आप जो है लीपापोती कर रहे हो जांच के कमेटी के नाम पे. ज्या हिंदू धर्माच्या गोष्टी हे वारंवार आपल्या राजकारणासाठी करत असतात, त्या हिंदू धर्माचे धर्मरक्षक
जगद्गुरु शंकराचार्य हे स्वतः सांगतात, तुमच्याविषयी सांगतात. काय सांगतात? उभ्या देशाने पाहिलं. जर जगद्गुरु शंकराचार्य तुमच्याविषयी जर हे मत ठेवत असतील तर तुमचा अधोगतीचा तुमचा काळ सुरू झालेला आहे. तुम्हाला जाणं निश्चित आहे. भगवान श्रीकृष्णाने आपल्या गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे, यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे ठाकरे बंधू जे आहेत ना, हे ठाकरे बंधू म्हणजे यांचा मास्टर माइंड जर म्हणाल तुम्ही, मी मास्टर माइंड हा शब्द फार जपून वापरतो आणि फार जबाबदारीने वापरतो. या ठाकरे बंधूंचा मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये बाळासाहेब, आमचे बाळासाहेब. जसा पांडवांचे मास्टर माइंड हे भगवान श्रीकृष्ण होते, पांडव 5 मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण. त्या पांडवांचा म्हणजे इतिहास साक्षी पहा तुम्ही, 100 एकही वाचला नाही, अगदी कर्णासकट 100 एकही वाचला नाही. आणि पांडवातल्या 5 एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. मास्टर माइंड श्रीकृष्ण. विचार करा, आम्ही 5, आता 5 तुम्ही म्हणाल, मास्टर माइंड आपले श्रीकृष्ण, वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरस सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे. आणि हे 5 कोण माहितीये? उद्धवजी ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, अमित ठाकरे साहेब आणि तेजस ठाकरे साहेब. शिवसेनेचे हे 5 ठाकरे आहेत ना, अगदी प्रबोधनकार सुद्धा आपले मास्टर माइंड आहेत. बाळासाहेब प्रबोधनकार हे आपले मास्टर माइंड, श्रीकांतजी ठाकरे साहेब हे आपले मास्टर माइंड. हा वारसा आहे, ठाकरेंना वारसा आहे संघर्षाचा, वारसा आहे या राष्ट्रसेवेचा, या राज्यसेवेचा, महाराष्ट्राच्या सेवेचा वारसा. आणि हे 5 ठाकरे आहेत ना, त्यातलं एक आमचं पिल्लू अजून बाहेर यायचंय. ते ज्या दिवशी बाहेर येईल, हे आमचं ठाकरेंचं पिल्लू आहे ना, तेजस ठाकरे, हे दिसतंय तितकं सोपं नाहीये. ती ज्वाळा आहे, ज्वाळा, आगीची ज्वाळा आहे. ते दिसतंय तितकं सोपं नाहीये. अजून त्याचा तुम्हाला गंध सुद्धा नाहीये. तेजस ठाकरेंच्या स्वभावाचा गंध सुद्धा नाहीये. ते तेजस ठाकरे एक वेगळंच रसायन आहे. ते प्राण्यांवर शोध घेतय, ते प्रजातींचा शोध लावतय, अनेकदा त्यांची चिडवणूक होते. ज्या दिवशी तुमच्यासारख्या प्रजातींचा, विलुप्त होणाऱ्या प्रजातींचा ते कार्यक्रम वाजवतील ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की तेजस ठाकरे, हे 5 ठाकरेंचं म्हणजे इतिहास साक्षी आहे. पांडवातल्या 5 एकाच्याही केसाला धक्का लागला नाही आणि 100 एकही वाचला नाही. ठाकरेंच्या नादी लागायचं नसतं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, आज धर्माच्या नावाखाली तरुण भरकटवला जातो, लहान लहान लेकरं भरकटवली जातात. फक्त नाव धर्माचं पुढे करायचं. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू, प्रातिनिधिक व्हिडिओ दाखवू. हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये एक पत्रकार एका लहान युवकाशी ज्यावेळेस बोलतोय, त्याचं वय काय, ते 12-13 वर्षाचं ते पोरग ते बोलतंय कसं पहा, एकदा पहा. किसको पटक के मारेगा? इसको कौन है ये? कौन है मैं नहीं जानूंगा, लेकिन इसको मारूंगा मैं. क्या करते हो? क्या कौन सी पढ़ाई करते हो? हम लोग धंधा से आए हैं. नहीं, पढ़ाई करते हो? हम जाते हैं 4th क्लास में. 4th में? हाँ. बैगन तो नहीं बोल दोगे? नहीं, मेरा किसको मारेंगे बोल रहे थे आप? नाम नहीं जानूंगा, फिर भी मारूंगा. अरे तो किसको मारोगे? क्यों मारोगे? मेरा हिंदू भाई ने मारा तो मैं भी मारूंगा. हिंदू भाई ने मारा तो मारोगे? किसको मार? मारूंगा. लेकिन आपको पता नहीं है कि किसको मार रहे हैं. हाँ. क्या उम्र है आपकी? मेरा 13 साल चल रहा है. 13 साल जय श्री राम. इधर आ बाबू, इधर हाँ, आ. बोलो. पहाड़ आता है? हाँ? पहाड़ आता है? मेरे को आता नहीं है, मैं अभी बाहर हो गया हूँ. हैं? अभी नहीं जा रहा हूँ कौन से स्कूल में. क्लास? अभी नहीं जा रहा. पहाड़ा पूछो तो स्कूल नहीं जा रहे बोलते हैं. पुतला दे. हे गायपट्ट्याचं राजकारण आपल्याला आपल्या राज्यात घेऊन यायचंय का? आपलं राज्य कधी असं होतं का? आपली लहान लेकरं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं तर जय म्हणणारी आपली लहान लेकरं, वंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अगदी लहुजींपासून अण्णाभाऊंपासून सगळ्या महामानवांचा आदर करणारी आपली ही लहान लहान लेकरं आता जरा तुम्हाला या मार्गाला घेऊन जायची आहेत का? मा रमाई असतील, मा जिजाऊ असतील,
मा सावित्री असतील, या सगळ्यांच्या पदचिन्हांवर चालणाऱ्या आपल्या ह्या पिढ्या तुम्हाला या मार्गावर घेऊन जायच्या आहेत का? शाहू फुले आंबेडकरांचा तो पुरोगामी महाराष्ट्र तुम्हाला या मार्गावर घेऊन जायचा आहे का? कालही तुम्ही शिवसेनेच्या त्या कालच्या आंदोलनामधल्या घोषणा तुम्ही पहा. जय श्रीराम जय शिवराय, जय श्रीराम जय शिवराय, ह्या घोषणा होत्या. आपल्या घोषणाही या महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशा होत्या. शिवरायच विसरवले. हे कुठे घेऊन चाललोय आपण आपल्या राज्याला? असो, अनेक गोष्टी आहेत तुम्हा सर्वांशी बोलण्यासारख्या, पण तुर्तास इथेच थांबतोय. या सर्वांमध्ये तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आमचे कान उपटू शकता. लिहा कमेंटमध्ये तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटत असतील तर. काही चुकत असेल नक्कीच शिवसैनिकांना तुम्हाला तो अधिकार आहे, प्रेक्षकांना तुम्हाला तो अधिकार आहे. ज्या शिवसैनिकांना, ज्या प्रेक्षकांना शिवसेना एक वादळ या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण शिवसेना एक वादळचा फोनपे, गुगल पे क्रमांक लिहून घेऊ शकता. 99 87 70 34 18 9987703418. अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांना जॉईन हा पर्यायाद्वारे शिवसेना एक वादळचे सदस्य किंवा मेंबर व्हायचं असेल, सबस्क्राईबच्या अगदी बाजूलाच जॉईन हा पर्याय आहे, याद्वारे आपण सदस्य किंवा मेंबर होऊ शकता. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.